नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी वेगळी रांगोळी. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या रांगोळीच्या शोधामध्ये असताना बऱ्याच अशा डिझाईन मिळून जातात जिथे आपण काम करू शकतो आणि नवीन नवीन गोष्टी आपल्या सगळ्या लोकांसाठी आणू शकतो. पहा ना, ही एक रांगोळी मोराचीच, पण आयडिया मात्र तुम्ही सगळ्यांनी दिलेली. बऱ्याच मैत्रिणींची अशी कमेंट होती की मोराची रांगोळी दाखवा आणि ताटाभोवती मोराची रांगोळी असलेली, ताटाच्या कमाणीभोवती मोराची रांगोळी असलेली रांगोळी आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे. आता मला इथे वेगळं असं सांगायची गरज नाही आहे की आता तर रक्षाबंधन पण होऊन गेलं आहे, पण येणारे सगळ्या सणांसाठी आपण ताट मांडत असतो, पाट मांडत असतो आणि अशी आराससुद्धा करत असतो. आणि त्या सगळ्या आरासेभोवती तुम्ही अशा पद्धतीने ही मोराची रांगोळी नक्कीच वापरू शकता. अगदी आपण केलेल्या पूर्वीच्या रांगोळ्यांबरोबर सुद्धा कलर कॉम्बिनेशन जर ठरवले आणि अगदी गोलाकार एखादी रांगोळी टाकल्यानंतर त्यावर हा मोर ठेवला तरीही ती सुंदर दिसणार आहे. आणि बऱ्याच पद्धतीसाठी आपण ही आणि अशा प्रकारची डिझाईन नक्कीच वापरू शकतो. मोर तसं दिसायला तर सुंदर आहे, पण करायला थोडंसं अवघड आहे. पण आपण ते इझी करून सांगणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इथे मी A3 प्रिंटआउट घेतली आहे. काहीशी मोराच्या डिझाईनला A3 प्रिंटआउटवर अरेंज करून आपण त्यावर A3 OHP शीट 175 मायक्रॉनची सेट करून घेतली आहे. सेलोटेपने त्यावर फिक्स करून घेतली आणि आपल्या मॅजिक पेन म्हणजेच कॅम्लिन मेटल बॉडी पेंट मार्करने आपण ड्रॉ करून घेत आहोत. बरंच कन्फ्युजन आहे, मॅजिक पेन भेटत नाही आहे, परमनंट मार्कर तुमचा हा भेटत नाही आहे, कितीतरी शंका आहेत आपल्याकडे. पण त्या शंकेवर एकच सोल्युशन आहे मैत्रिणींनो. आपल्या आजूबाजूस एखादा व्हाईट पेंट तुम्हाला शोधायचा आहे, जो परमनंट मार्कर आहे, जो पेंट मार्कर आहे, जो OHP शीटवर चालणारा आहे आणि तो वॉटरप्रूफ आहे, लॉंग लास्टिंग आहे. असा एक्सपेरिमेंटल पेंट तुम्हाला कुठूनही मिळून जाईल हो. काहीही मोठी अशी गोष्ट नाही आहे हो. आणि OHP शीट म्हणाल तर A3 ॲमेझॉनवर त्याची लिंक अवेलेबल आहे, मिशोवर सुद्धा आहे. लवकरच आम्ही आमच्या व्हिडिओमधून ते लिंक देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यावरही काम चालू आहे. पण तुम्हाला तुमचं काम थांबवायचं नाही आहे, कारण सण आता लवकर येतील, गणपती दारावर आले आहेत आणि तुमच्या जर रांगोळ्या रेडी नसतील तर वापरणार काय? त्यामुळे लवकर पटापट मटेरियल शोधा आणि गणपतीसाठी सज्ज व्हा आपल्या बनवलेल्या रांगोळीमधूनच. आता इथे पहा, ॲक्च्युली पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर माझी ही लक्षात आलेली चूक मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. तुम्ही अशी OHP शीट पहिली कट करून नका घेऊ. ती तुम्ही रंगसंगती मारून झाल्यानंतर, म्हणजे रांगोळी चिटकवून झाल्यानंतर, सगळी व्यवस्थित सुकल्यानंतर कट करून घ्या. काय प्रॉब्लेम आला सांगते ना पुढे. मस्तपैकी मी इथे कट करून घेतला आहे. मला असं वाटलं हे वर्क करेल, कारण काम करणं फार आसान जाईल. A3 OHP शीट बाजूला हटेल आणि मी फक्त पिकॉकवर काम करेल, मोरावर काम करेल. पण असं काहीही झालं नाही. आता सांगते ना, मूळ प्रॉब्लेम सांगते. आता पहा, मोर तर मी बनवणार आहेच, पण मोराच्या बाजूला मला अजून एक कमान अशी डिझाईन हवी होती आणि ती म्हणजे बेसिकली मी ड्रॉ करून घेतली, जी आपण अगदी ऑन द स्पॉट कधीही कुठेही कशीही ड्रॉ करत असतो. रांगोळीने पटकन होते, 2 सेकंदात माझीसुद्धा होते. पण मी ह्या वेळेला ना ते 2 सेकंद पण वाया नाही घालवणार आहे. त्याच्यामध्ये मी दुसरं काही कामं करेल आणि ही बनवलेली कमान ही नक्कीच माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी वापरणार आहे. आता इथे पहा, अगदी बॉर्डरला न लागता तुम्हाला सांभाळून ग्लू लावायचा आहे आणि ग्लू इतका थिक लावायचा आहे की आपल्याला 2 लेअर नाही टाकायचे रांगोळीचे, फक्त 1 लेअर टाकायचं आहे आणि तोही जाडसर थिक असा लेअर. आणि त्या थिक असा लेअर ना, आता तुम्हाला असं बऱ्याच जणींना वाटेल की ही रांगोळी काही टिकणार नाही आहे किंवा ही रांगोळी काही अशी राहणारी नाही आहे. असं काहीही नाही आहे. आत्तापर्यंतच्या सगळ्या रांगोळ्या मी खूप वेळा वापरल्या आहेत. अगदी तुम्हाला जर मी प्रात्यक्षिक करून दाखवलं तर तुम्हाला नक्कीच विश्वास बसणार आहे.
त्यासाठी आम्ही लवकरच यावर एक लाईव्ह सेशन घेऊ. त्यामध्ये सगळे डिटेल्स, सगळ्या शंका तुमच्या आम्ही नक्कीच कंप्लीट करू किंवा त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता इथे काय करायचं आहे, आपल्या बॉर्डरला, पेनाच्या बॉर्डरला आपला ग्लू लागला नाही पाहिजे. आपल्याला जिथे फक्त रांगोळी चिटकवायची आहे तिथे आपल्याला अगदी जाडसर मिश्रणाचा थर लावायचा आहे. आता हे मिश्रण कोणतं? नेहमीप्रमाणे आपलं फेविकॉल MRचं मिश्रण मी इथे घेतलेलं आहे आणि थोडंसं त्यावर पाणी घेतलेलं आहे, ताकी जेणेकरून आपण ते ब्रशने लावू शकू. कारण फेविकॉल जर तुम्ही डायरेक्टली लावलात तर ते एकदमच कडक करून टाकेल रांगोळीला आणि तुमची रांगोळी मे बी सुकल्यानंतर क्रॅकही होऊ शकते. त्यामुळे आपण थोडंसं हलकंसं त्यातमध्ये पाणी टाकणार आहोत आणि ते पाणी टाकलेलं मिश्रण म्हणजे 60-40चं प्रमाण असू शकतं. ते मिश्रण आपण आपल्या OHP शीटवर टाकून घेणार आहोत. आता ना बऱ्याच मैत्रिणीचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, A3ची OHP शीट मिळत नाही आहे. काय करायचं? आणि A4चीच अवेलेबल आहे. मला काय म्हणायचं आहे ना मैत्रिणींनो, आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टीने पहिलं सुरुवात तर करून पहा. तुम्हाला जमतंय की नाही किंवा तुम्हाला ही रांगोळ्या करता येत आहेत की नाही, त्याची एकदा सुरुवात केली ना तर नक्कीच तुम्हाला मार्ग सापडत राहतील आणि नवीन नवीन काही पर्याय भेटत राहतील. तोपर्यंत का हातावर हात बसून राहणार आहोत का? नाही ना. त्यामुळे A4 तर A4वर डिझाईनची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. छोटे छोटे पॅच बनवत चला, छोटी छोटी बॉर्डर रांगोळी बनवून पहा. प्रॅक्टिस तर करा आधी, मग नक्कीच जमेल. सगळ्या मोठ्या मोठ्या डिझाईन्स, अगदी सगळ्या मोठ्या डिझाईनला सर्वात प्रथम हात घालायला गेलात तर आपलं मटेरियल सगळं वाया जाऊ शकतं आणि आपल्याला निराशा येऊ शकते. आय थिंक सो. तो आपली थोड्या छोट्या गोष्टींनी तुम्ही सुरुवात करा. पहिलं शिकायला घ्या, बनवायला घ्या. प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. तरच ते तुम्हाला एकदम परफेक्शन येऊन जाईल. आता इथे बघा, मी वारंवार हे सांगते तुम्हाला की बॉर्डरवर ग्लू न लावता ग्लू लावून घ्यायचं आहे, हळूवार ग्लू लावायचा आहे, त्यावर रांगोळीचं जाडसर थर चिटकवायचं आहे, पेपरने त्यावर हलकासा दाब द्यायचा आणि उरलेली रांगोळी झटकून काढायची. आता मी मगाशी जो प्रॉब्लेम सांगितला ना तो हाच आहे. झटकताना काय होतंय माहिती आहे, कुठे पकडायचं हाच लक्षात येत नाही आहे, काही कोणाच भेटत नाही आहे. कारण मी अगदी लाईन टू लाईन त्या पिकॉकला मस्तपैकी पहिल्यांदा कट करून घेतलं आणि आत्ता माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी प्रत्येक रंगानंतर झटकायला घेते ना, मला पकडायला शीटच उरली नाही आहे. आता मी झटकायचं कशाने? त्यामुळे मला खूप हळूहळू काम करायला लागत होतं. मला झटकताना थोडा इश्यू येत होता. मला कळत नव्हतं की कोणत्या टोकाला मला पकडून झटकायचं आहे, कसं झटकू, आणि झटकताना खूप इश्यू आल्या. म्हणून सांगते, पहिली OHP शीट डिझाईननुसार कट करून नका घेऊ. सगळी रांगोळी चिटकवून झाली की नंतर स्टिक करत चला, म्हणजे नंतर कट करत चला, स्टिक नाही कट करा. आता इथे पहा, मी ह्यामुळे तुम्हाला तिथे हळूहळू दाखवते की बॉर्डरला न लावता तुम्हाला ग्लू मिश्रण स्टिक करून घ्यायचं आहे आणि मिश्रणावर रांगोळी टाकायची, जाडसर रांगोळी टाकायची, जेणेकरून ती तुम्हाला नंतर निघणार नाही. दुसरा लेअर टाकायची गरज नाही लागणार. इथे माझा मुलगा मला रांगोळीला प्रत्येक वेळेला मदत करत असतो. थोडे थोडे त्याचे नाजूकसे हात तिथे रांगोळीला लागत राहतात कॉर्नरला. कधी चुकलं की तो ते रिपेअर करत असतो आणि सायमल्टेनियसली माझं काम, मी दुसरं कामं करत असते, त्याच्यामध्ये तो रंग भरायला मदत करत असतो. आणि म्हणूनच मे बी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते कारण पटापट या सगळ्या गोष्टी होतात. खूप मोठी गोष्ट असल्यानंतर नक्कीच हेल्पिंग हँडची गरज असते आणि तो हेल्पिंग हँड तो करत असतो, हेल्पिंग हँड सारखं काम करत असतो. सो इथे बघा, मी मोरपंखी कलर इथे वापरत नाही आहे मधल्या लेअरला, कारण जर तिन्ही लेअर जर मी भरत बसले ना तर मला बहुतेक अर्धा दिवस लागेल. कारण एवढी मोठी डिझाईन आहे ही, एवढं मोठं मोरपंख म्हणजे मोर बनत चालला होता. म्हणजे जवळपास मोर दिसायला सुंदर आहे, पण बनवायला आणि रांगोळी टाकायला काढायला खूपच कठीण आहे. आणि मुळातच रेडी रांगोळी बनवून ठेवायची असेल ते मला खुशी एकच आहे की मला आता फक्त एकदाच बनवायचं आहे आणि हा मोर वारंवार वापरायचा आहे. त्यामुळे मी बनवते तेवढ्याच मेहनतीने, जेवढ्या मेहनतीने मला ती वापरायची आहे. इथे ना बरेच यूज आहेत. म्हणजे बघा, मी कलर कॉम्बिनेशन तरी बऱ्यापैकी मोराला जुळतील असे वापरलेत, पण ह्याच्या नंतर मी त्याचा जो यूज करणार आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यासाठी मी एक्सायटेड आहे. आता बघा, ही जी कडा मी ड्रॉ करून घेतली होती OHP शीटवर, त्यालाही मी बघा कसं लाईन टू लाईन कट करून घेतली आहे. म्हणजे ताटापुढे, पाटापुढे आणि राऊंड शेपच्या कोणत्याही गोष्टीपुढे आपण ही कडा वापरू शकतो. पहा,
अरेंज केल्यानंतर किती सुंदर दिसतंय. कोणत्याही नैवेद्याचं ताट असू दे, सुहासनीचं ताट असू दे, हळदी कुंकूला मांडण्यात येणाऱ्या वस्तूंचं ताट असू दे, संस्कार भारती रांगोळीचे मध्ये कलर्स टाकल्यानंतर जेव्हा आपण ही अशी रांगोळी अरेंज करू, अगदी पूजेच्या ताटाभोवती, नैवेद्याच्या ताटाभोवती आपण अशा प्रकारे रांगोळी नक्कीच सजवू शकतो. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही आयडिया कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि काही इश्यू येत असल्यास आम्हाला कमेंटमधून नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माहिती ना तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन आयडिया देण्यासाठी मोटिवेट करू शकतात. धन्यवाद.